नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता उद्या मिळणार या संदर्भात ज्या काही अपडेट आहेत, शेतकरी बांधवांकडून जे विचारपूस करण्यात येत आहेत, कृषी मंत्र्यांनी जे काही सांगितलेलं आहे, सहकार मंत्र्यांनी जे काही सांगितलेलं आहे, आजचं स्टेटस काय आहे, उद्या 4 ऑगस्ट आहे आणि उद्या काय या चर्चेवर किंवा या योजनेवर काय निर्णय येणार आहे, शासन निर्णय, या सर्व परिस्थितीवर, या सर्व गोष्टीवर या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छोट्या खाणी खऱ्या अर्थाने आनंदाची बातमी सुद्धा आहे असं म्हणलं तरी सुद्धा हरकत नाहीये आणि जो संभ्रम आहे तो सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या संदर्भातली माहिती कळेल आणि तुमचे काही जे प्रश्न किंवा संभ्रम असतील ते दूर होतील शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात सोबतच 10व्या हप्त्यासंदर्भात कृषी मंत्र्यांना सुद्धा विचारपूस केली आणि सहकार मंत्र्यांना सुद्धा विचारपूस केली. तर सहकार मंत्र्यांनी काय सांगितलं ते सर्वात अगोदर आपण पाहून घ्या. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारलं असता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तशी कुठलीही काही अडचण नाहीये किंवा कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना मिळालेली त्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही अशातला कुठला काही भाग नाही. या उलट त्यांनी असं स्पष्ट सांगितलं प्रसार माध्यमांसोबत बोलत असताना की 1-2 दिवसामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. हा झाला बाबाराव पाटील, बाबासाहेब पाटील यांनी जे कळवलेलं आहे त्या संदर्भातलं त्यांनी प्रसार माध्यमांना जे उत्तर दिलेलं आहे ते. आता कृषी मंत्र्यांनी यावर उत्तर दिलेलं आहे, परंतु कृषी मंत्र्यांनी मागच्या आठवड्यामध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान सुद्धा हे सांगितलेलं होतं की आम्ही नमो शेतकरी योजनेचे हप्ते सध्या जरी देत नसलो तरी सुद्धा आम्ही शेतकरी बांधवांना इतर गोष्टी, इतर योजना, खूप मोठी कर्जमाफी, शेतीतलं लाईट बिल माफ करत आहोत असं सांगितलं होतं. आणि आता काल जेव्हा परत एक वेळ प्रसार माध्यमांनी नमो शेतकरी योजनेसंदर्भात आणि कर्जमाफीमध्ये लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सध्या 1 वर्षाकरिता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे का, या संदर्भात विचारलं असता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्या प्रसार माध्यमांशी बोलत असताना असं सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि कर्जमाफी या संदर्भात या दोन्ही गोष्टीवर उद्या म्हणजे रोज मंगळवारला 4 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांसोबत आणि सहकार मंत्र्यांसोबत किंवा सहकार विभागाच्या माध्यमातून बैठक होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून बैठकीच्या नंतर निर्णय कळेल किंवा माहिती घेऊन कळवतो असं त्यांनी सांगितलं. आता सहकार मंत्र्यांनी सांगितल्यानुसार सकारात्मक बाब आहे की खरोखरच हप्ता मिळू शकतो, 1-2 दिवसात मिळू शकतो. भलेही शासन निर्णय यायला आज येईल, उद्या येईल, निधीची तरतूद करण्यासंदर्भातली गोड अपडेट, गोड बातमी या 2-3 दिवसामध्ये सुद्धा येऊ शकते त्यांच्या म्हणण्यानुसार. परंतु एक संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती, तुमच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार होईल अशी गोष्ट कृषी मंत्री जेव्हा बोलत आहेत की मुख्यमंत्र्याला बोलून, सहकार मंत्र्याला बोलून 4 तारखेला म्हणजे उद्या या विषयावर चर्चा केल्याच्या नंतर सर्व काही क्लिअर होईल असं त्यांचं जे म्हणणं आहे. याचा अर्थ कुठे ना कुठे असं होऊ शकते की कदाचित खरोखर जी गोष्ट गेल्या हप्त्याभरापासून सातत्याने गेल्या मागच्या आठवड्याभरामध्ये प्रसार माध्यमांमध्ये मोठमोठ्या न्यूज चॅनलवर वर्तवण्यात येत आहे की ज्या शेतकरी बांधवांना 2 लाखाच्या आतली कर्जमाफी मिळाली आहे किंवा 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळत आहे त्या शेतकरी बांधवांना म्हणजे कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना वर्षभर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ थांबवण्यात येणार असल्या संदर्भातली जी बातमी आहे ती कुठे ना कुठे खरी आहे का, तशा गोष्टी सुरू आहेत का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणे अजूनही खऱ्या अर्थाने साहजिक आहे. कारण की आठवड्याभरामध्ये तशा बातम्या बऱ्यापैकी आलेल्या आहेत. परंतु आता गेल्या 2-4 दिवसापासून या बातम्या येत असताना नमो शेतकरी योजना बंद झाली का, होणार का, असं शेतकरी बांधवांकडून विचारल्या गेलेलं असताना सुद्धा गेल्या 3 दिवसापासून सातत्याने शेतकरी बांधव विचारत आहेत उद्या पैसे येणार आहेत का नमो शेतकरी योजनेचे, आज येणार आहेत का. कारण की युट्यूबवर, सोशल मीडियावर 3 तारखेला सांगितलेलं आहे, 4 तारखेला सांगितलेलं आहे, 4,000 रुपये सोबत येणार असं सांगितलेलं आहे. तर त्या शेतकरी बांधवांना सर्व गोष्टी समजून सांगाव्या लागतात किंवा म्हटलं चला व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत, कारण की मी ज्यांना भेटतो मला जे भेटतात 100, 200, 1000, 500 एवढ्यापर्यंतच मिळणार आहे. परंतु जे आपल्याला प्रश्न विचारतात प्रत्येक व्हिडिओमध्ये नमो शेतकरी संदर्भात चालू बंद होणार काय, कशी परिस्थिती, अपडेट, लेटेस्ट अपडेट काय विचारतात, त्या सर्वांकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, आणि खरे जे शेतकरी अभ्यासक आहे त्यांच्याकडून सुद्धा एक प्रश्नचिन्ह उभं करण्यात येत आहे. त्यांना सुद्धा चिंता व्यक्त केली जात त्यांच्याकडून की ही कुठे ना कुठे चाचपणी आहे का खऱ्या अर्थाने, की बाबा चला
एकतर हालचाली असू शकतात, तेव्हाच एवढी मोठी बातमी एवढ्या मोठमोठ्या प्रसार माध्यमांमध्ये आलेली आहे, किंवा जरी ती नसली तरी एक चाचपणी असू शकते असं अभ्यासकांचं महत्व आहे. किंवा चला बघा, ह्या गोष्टी सांगून बघा काय होते काय नाही, शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होतो का, शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते का, किंवा नाराजी कमी जास्त प्रमाणामध्ये जरी असली तर कुठे ना कुठे एक नेरेटिव्ह सेट केल्या जात आहे दुसऱ्या विरोधकांकडून, असं काही आहे का, किंवा त्यांची एक शेतकऱ्यांची मानसिकता तयार होऊ शकते की नाही बा चला ठीक आहे, एवढी मोठी कर्जमाफी देत आहे, आपल्याला कर्जमाफीचं महत्व आहे, हे हप्ते नंतर देऊ शकतात, किंवा अचानक नमो शेतकरी योजना सध्या 12 महिन्याकरिता 1 वर्षाकरिता थांबवण्यात आलेली आहे असं सांगितल्याच्या नंतर शेतकरी पॅनिक होऊ नये, त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण होऊ नये याकरिता हे सर्व काही चालवल्या जात आहे का, किंवा हे यामध्ये यश मिळालं आणि खरोखर 1 वर्षाकरिता ही योजना थांबवण्यात आली तर तिथून पुढे मग चालू करण्याकरिता परत वेळ लागू शकतो का, किंवा थेट ही योजना बंदच करण्यात येऊ शकते का, असं अभ्यासकांकडून या गोष्टीवर सुद्धा चिंता व्यक्त केल्या जात आहे. परंतु आपण सद्य परिस्थितीमध्ये जरी चाचपणी असो काही असो, बाबासाहेब पाटील यांनी सहकार मंत्र्यांनी जे काल प्रसार माध्यमाशी बोलताना सांगून दिलं की असली कुठली परिस्थिती नाही, कुठली अडचण नाहीये, काही होणार नाहीये, उलट 1-2 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळून जाईल, ही जी एक सकारात्मक बाब आहे ती आपण घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, युट्यूबवर काय सांगण्यात येत आहे किंवा इतर माध्यमांमध्ये काय सांगण्यात येत आहे त्या संदर्भात सुद्धा आपला पाठपुरावा फॉलोअप घेणं सुरू आहे. आपण माहिती संकलन करण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहोत. वेळप्रसंगी शासन निर्णय निघाला, निधी मंजूर करण्यात आला किंवा वितरण सुद्धा सुरू झालं, त्याच्या संदर्भात सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून ती सर्वात अगोदर अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. किंवा उद्या 4 ऑगस्टला रोज मंगळवारला कृषी मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची, सहकार मंत्र्यांची या संदर्भात काय चर्चा होते, त्यामधून काय तोडगा निघतो, काय निर्णय निघतो, उद्या दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत त्या संदर्भात सुद्धा अपडेट घेऊन आपण सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत नमो शेतकरी योजनेसंदर्भातले हप्ता मिळणार का, 2 हप्ते मिळणार का, उद्या परवाकडेच येणार का, ताबडतोब मिळणार का, की खरोखर 12 महिन्याकरिता लाभ थांबवण्यात येणार का, किंवा कुणाचा लाभ थांबवण्यात येणार आणि किती शेतकरी पात्र असू शकतात, या संदर्भातली आकडेवारी वगैरे सर्व काही गोष्टी जमा करून सर्वांपर्यंत सर्वात अगोदर पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, अशीच महत्त्वपूर्ण विश्वासार्ह नवनवीन माहिती आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता आपल्या चॅनलला, आपल्या पेजला, ज्याचं नाव आहे कृषक भारत कालाल अग्रवाल, NK अग्रवाल, फेसबुकवर आहे नितीन अग्रवाल, सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबून हाईपचं बटन सुद्धा दाबून द्या आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकऱ्यांना, शेतकरी पुत्रांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भातली जी अपडेट आहे किंवा उद्या होणारी जी बैठक आहे त्या संदर्भात माहिती मिळावी याकरिता हा व्हिडिओ सर्वदूर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि तुमचे नमो शेतकरी योजनेसंदर्भात, PM किसान योजनेसंदर्भात, कर्जमाफी संदर्भात, पीक विम्या संदर्भात किंवा इतर कुठल्याही कोणत्याही योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच हमखास हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हक्काने विचारा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, देईन हमखास खऱ्या अर्थाने. परंतु प्रयत्न करेल म्हणजे जर समजा काही प्रश्न असे असतील की ज्याकरिता माहिती गोळा करून वेळ घेऊन जर उत्तर द्यायची आवश्यकता असेल तर तशा पद्धतीमध्ये मी प्रयत्न करेल असं म्हटलेलं आहे. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हमखास सांगतो. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी.